यावर्षीच्या मान्सूनचा पहिला अंदाज स्कायमेटनं वर्तवलाय। यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असून एल निनोचा प्रभाव तीव्र होण्याची शक्यता आहे। सरासरीपेक्षा 94% पाऊस पडणार असल्यानं कृषी उत्पादन आणि जलसंपत्तीबाबत चिंता व्यक्त होतीये। देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागांमध्ये तुलनेनं चांगला पाऊस पडेल, पण महाराष्ट्रातही यंदा अतिवृष्टी होणार नाही असा स्कायमेटचा अंदाज आहे। अर्थात पुढील 1.5 महिन्यात स्कायमेटसह भारतीय हवामान खात्याकडून वेळोवेळी हवामानाचे अंदाज समोर येतीलच। दरवर्षी साधारण 7 जून रोजी भारतात मान्सूनचं आगमन होतं, तर एप्रिल महिन्यापासून मान्सूनच्या आगमनाबद्दल अंदाज व्यक्त होतो। स्कायमेट या हवामान अभ्यासक खाजगी संस्थेनं यावर्षीच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केलाय। त्यानुसार यंदा भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल। यावर्षी दीर्घकालीन पर्जन्यमान असेल, पण सरासरीच्या केवळ 94% पावसाचा अंदाज आहे। विशेषतः एल निनोचा प्रभाव तीव्र होईल आणि ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाची सरासरी चांगलीच घटेल असा अंदाज आहे। पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसह उत्तर भारतात यंदा कमी पर्जन्यवृष्टी होईल, तर देशाच्या पूर्व आणि ईशान्य भागात तुलनेनं चांगला पाऊस पडेल। पण 4 महिन्यांच्या कालावधीत 94% पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं वर्तवल्यानं आत्तापासूनच चिंता व्यक्त होतीये। यावर्षी जून अखेर आणि जुलै महिन्यात पावसाचं प्रमाण योग्य असेल, पण त्यानंतर पावसाचं प्रमाण कमी होईल अशी शक्यता आहे।